पूजामूलं गुरुपदम् मंत्रमूलं गुरुवाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा जय जय दत्तराज महाराज
हॅलो हो नसरे हे खाणी लुटता उघडी नसरे हे खाणी लुटता उघडी घेता अर्धघडी भाग्य थोर पायाळू संतांनी दाखविले जगा केले त्या वाघा कुबेराशी चोरा ने हाता करिता चोरीसी दुनावे तयासी देता काही पायाळू संतांनी दाखविले जगा केले त्या अभागा कुबेरासी प्रसाद मने भाग्य लाभले जे थोडे प्रसाद मने भाग्य लाभले जे थोडे लावविले वेडे कृपणत्वे पायाळू संतांनी दाखविले जगा केले त्या अभागा कुबेराशी नमो त्रिसुता नमो जी दयाळा नमो विश्वरूपा नमो जी कृपाळा रिद्धी सिद्धी दाता करे पूर्ण आशा नमस्कार दिगंबरा दत्त देशा नमन माझे दत्तात्रया दत्तात्रया अत्रि अनुसेचे तनया तुझे नामे लाभू गोडी गुणगरी नावडी ब्रह्मानंदं परम सुखदं केवल ज्ञान मूर्तिं द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यमिमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृत साधु संन्यास योगम् मुखे यस्य वेदार्थ परशास्त्रार्थ नितिं नमो बाल गुरुं ब्रह्मस्वरूपम् गंगा विशुद्धं निजपाद स्पर्शं सुरोधे स्थितं चुंबितं पुण्यस्थानं कूलम्बी स्थितं तं समाधिस्थ मूर्तिं नमामि प्रसादपन योगिराजं नमामि प्रसादपन योगिराजं महिं न पारन्ते परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादिनामपि तद्वसन्नास्त्वयिरा
आता वाच सर्वस्वमती परिणामावधी गृणं ममाप्य स्तोत्रे हर निरपवाद परिकरः यन्तं प्रदिश्य मम वाचने मां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्नाम् अन्याञ्चरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं ज्ञावी ज्ञावी संता साधु आता नमो संता साधू सज्जनासी जेने केल्या राशी उपकाराच्या परोपकारासाठी देह कष्टविती स्वधर्म सांगती या चरण नसरे हे खानी लुटिता उघडी घेता अर्ध घडी भाग्य थोर पायाळू संतांनी दाखविले जगा केले त्या आवागा कुबेराशी जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते जीवन श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता अनंत कृपा सिंधू अनंत कोटी ब्रह्मांड नायक अकरण करुणा वरुणालय भक्त वांछा कल्पतरू योगी यांचे माऊली भक्तांचा पाठीराखा साधकांचे मायबाप चिंतकाचा चिंतामणी सज्जनमन चंद्र भगवान दत्त प्रभूच्या चरणावर समर्पित करण्याकरता निवडलेला घेतलेला गायलेला अभंग परम पूज्य प्रातः स्मरणीय गुरुनाम गुरु सद्गुरु श्री 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 108 महंत
डॉक्टर प्रसादबन महाराज यांचा उत्कृष्ट असा गुरुपाठ प्रकरणातील 14व्या क्रमांकाचा 4 चरणाचा तुमच्या आमच्या सारख्या अल्पज्ञ जीवाला ज्ञानरूपी खाणी उघडी करून देणारा एकमेव संताच्या लक्षणाने अद्वितीय अभंग आहे. गता प्रभो गता प्रभो गता प्रभो गता प्रभो गता प्रभो गता. सेवेकरता निवडलेला अभंग पूजनीय प्रसादबन महाराजांचा असून अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे, ज्या खाणीचं निर्दर्शन महाराजांनी या अभंगाच्या प्रथमेमध्ये केलेलं आहे, ती खाण म्हणजे ज्ञानाची खाण आहे. आणि ती खाण तुम्ही लुटा. ही खाण न संपणारी अशी आहे, न सरणारी अशी खाण आहे. आणि जर तुम्ही या खाणीमधून थोडं जरी लुटाल तर तुम्ही भाग्यवानच व्हाल. आणि ही जी खाण आहे ती संतांनी उघडी करून ठेवली. कोण्या संतांनी? पायाळू संतांनी. पायाळू संतांनी काय केलं महाराज? उघडी केली, उघडी. आणि ही खाण उघडी करून कुबेराला मात्र अभागी करून टाकून दिलं. कुबेराकडे संख्या कमी केली. बरं असं आहे, कुबेरानं दिलेल्या धनाची चोरी होऊ शकते, पण या धनानं श्रीमंत होता येते, पण या धनाची चोरी होत नाही. ते विशेष. आणि जर चोरानं त्या धनाची चोरी केली तर चोर हाताला लागत नाही, हे एक विशेष. चोरा नाही हाता करिता चोरीशी, दुनावे तयासी घेता काही. चोरानं ठरवलं चोरी करायचीच तर चोरी करणाऱ्याचंही वाढतं आणि ज्याची चोरी केली त्याच्या इथं डबल होत बसत. म्हणून तुम्ही जर भाग्यवान असाल, थोडं जर तुम्हाला भाग्य प्राप्त झालं, लाभले जे थोडे कृपणपणानंच का होईना या ज्ञानरूपी खाणीच्या संदर्भात स्वतःला वेडे लावून घ्या आणि ही खाणी लुटा. असा अंगुली निर्दर्शन करणारा हा अभंग आहे. अभंगातून एकमेव साधू संताला पुढं करून ज्ञानाचा परामर्श देणारा अभंग आहे. सेवेकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा, भगवान मोक्षदायक निर्गुण निराकार भगवान दत्त प्रभूच्या असीम कृपा आशीर्वादानं श्री संत मोक्षवासी शंकरवन महाराज यांच्या कृपेनं तुम्हा सर्व गावकऱ्याच्या अथक प्रयत्नानं चालत असलेला हा भव्य स्वरूपाचा हा कार्यक्रम
अखंड दत्तनाम सप्ताह दत्त प्रगटोत्सवाच्या निमित्तानं आयोजित केलेला हा गोड कीर्तन महोत्सव कार्यक्रमाचे सर्वे सर्वा दत्तभक्तपरायण आमचे परम आदरणीय परम श्रद्धेय अवधूतगड महाराज गुरु शंकरगड महाराज यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम चालतोय. समस्त गुरुजन मंडळीच्या चरणी आदरांजली समर्पित करून माझे परम गुरुवर्य परम आदरणीय परम श्रद्धेय श्री श्री 108 गुरुमूर्ती शांती ब्रह्म यदुवंत महाराजांच्या चरणी मनोभावे शिरसावंद प्रणिपात करून मी माझ्या सेवेला वळतो. दत्ता आता बरोबर तुमच्या असो साधू संतांच्या कृपा आशीर्वादानं एवढं देखणं स्वरूप या ठिकाणी प्राप्त झालं. उपस्थित सर्व टाळकरी मंडळी, गायनाचार्य मंडळी, दोन्हीकडून शंकरासारखे वाजवायला, नारदासारखे गायला, एक एकाहुनी बळी रे या उक्तीप्रमाणे सगळे गुणीजन मंडळी आहेत. मीच मात्र मेणबत्ती आहे. सूर्याने लोकून घ्यावं आपल्यामध्ये. इथं आल्या आल्या जसं एखादी बाईने माहेरी आल्यावर तिला जसं गोड वाटतं की नाही, तसं आल्या आल्या इथं दिसतं. सगळं मनाला प्रसन्न, मनाला भावेल असं दिसतं. लेकीला दुसरे कोणी दिसो न दिसो, माय भाऊ बाप दिसले की जसं बरं वाटतं की नाही, तसं इथं आलं की एक रम्यता भव्यता दिसते. त्याचं कारणही असं असावं, महाराष्ट्रामध्ये फिरत असताना आमचे अवधूतगड महाराज जागोजागी नियोजनाचं नियोजन करतात. मग त्यांना मागं हटता येणार म्हणून चांगलंच ठेवावं लागतं. हे बंधनच आहे. दत्ता प्रभू सज्जना हो मायगा पाहो, अभंग कोलंबीचे 6वे महंत सद्गुरु श्री डॉक्टर प्रसाद महाराजांचा आहे. अभंगातून निर्देशात्मक वाणी आहे. निर्दर्शन करतात, बोर्ड दाखवतात आणि तुम्ही करा असं सांगतात. आणि हे केल्यानंतर काय होतं तेही सांगतात आणि करणारा कोण आहे तेही सांगतात. भाग्याची परिसीमा सांगतात. संतांचा एक एक शब्द बोधच देणारा असतो. म्हणून संतांच्या काव्याला अभंग असे म्हणतात. कितीही मोठा विद्वान असला त्यानं आपल्या तर्कानुमते कुठलीही काव्य रचना जरी केली असली, ती काव्य रचना तर्कसंग्रहात लागू होईल, पण भक्ती संग्रहामध्ये संताशिवाय वाणी चालत नाही. कारण संतांची वाणी ही अजरामर असते. संतांची वाणी ही चंद्र सूर्य असेपर्यंत नांदते. का? त्याच्यामध्ये अमृतपणा असतो आणि अमृतपणा संतांच्या वाणीशिवाय असू शकत नाही. का? संत हे भावरूप झालेले असतात आणि भावरूपातून निघालेली वाणी ही अमृतमय वाणी होते. पवित्रपणे वाणी पुण्य
ते भगवंताचं नामस्मरण करतात, वाणी पवित्र झाली नामा. आणि वाणी पवित्र होण्याकरता ती वाणी नाम घेणारी पाहिजे, चिंतन करणारी वाणी पाहिजे. आणि एकदा वाणी भगवत स्वरूपामध्ये एकरूप झाली की मग त्या वाणीतून निघणारे सगळे शब्द हे जगत कल्याणाचे राहतात, ते अभंग होतात, अखंड राहतात आणि ते जगाच्या कल्याणाकरता ओतप्रोत काम करतात. म्हणून संतांची वाणी अभंग म्हणून प्रमाण आहे. संतांची वाणी कीर्तनाकरता प्रमाण म्हणून वापरली जाते. तुमचे आमचे बोलणे क्षणालाही प्रमाण राहणार. मी खरं सांगतो तुला म्हणलं तरी खरं राहणार ते. माणसं म्हणतात मला फार खरं बोलायची सवय आहे, पण हे सुद्धा खोटच बोलतात. हा, पण संतांची वाणी कधी असत्य वाटत नाही. म्हणून मला हे सांगायचं आहे, उत्तम भोगील जीव खाणी म्हणून खान उघडी केलेली आहे. उत्तम भोगील जीव खाणी, उत्तम जीव खाणी भोगायची असत तर तुम्हा आम्हाला काय करावं लागल? संतांकडे जावं लागल. हा, संतांकडे गेलं कसं जावं लागल? तनो मनो जीवे चरणाशी लागावे, अगरवत्ता करावे दास्य सकळ, गर्वहंता सोडून शरण जा सद्गुरुनाथा, गुरु करील कृपा दृष्टी तेव्हा दूर होईल व्यथा. मग असं जावं लागते तर सद्गुरु प्रसन्न होतात. एकदा सद्गुरूनं प्रसन्न होऊन दान दिलं किंवा तिथलं लुटलं आपण, एवढं आहे, चोराच्या हाती लागत नाही आपलं धन. चोरानाये हाता करता करिता चोरीशी दुनावे तयासी देता काही. महाराज याच्यातलं जरी तुम्ही कितीही घेतलं तरी दुनावे डबल होत, डबल होत. एखाद्यानं दान दिलं, धनदान दिलं तर देणाऱ्याच संपत, पण ज्ञानदान विवर्धते नित्यम, देणाऱ्याचं डबल होत. आणि देणाऱ्याचं डबल झालं नसतं तर कीर्तनकार एका वर्षात बोगदा झाले असते. कारण हे संपणार नाही. म्हणून महाराज चोराच्या हाती लागत नाही आणि चोरही हाती लागत नाही, हे विशेष आहे. चोरला तर तो बी हाती लागत नाही, कारण त्याला सुद्धा हे प्राप्त होतं, त्याला सुद्धा हे मिळतं. ज्ञान चोरी करणार. एका ठिकाणी बापूजी पाटील म्हणले की बाळगी स्वामी म्हणे, बाळगुरूचा श्रीगुरूचा चोर क्षमा करा, श्रीगुरूचा चोर व्हा चोरी करा, फोडा फोडा गुरुचे घर,
होईल बरं, चोरी केल्यानं होईल तुमचं कल्याण. पण अशी चोरी कराव नाही तर महाराज म्हणले काहीतरी चोरी कराव, जाता जाता महाराजाची चप्पलच घेऊन जासाल. हेच मी चोरी नव, चोरी ज्ञानाची आहे, चोरी नामाची आहे. ते चोरा आणि ते चोरण्याकरता काही लपून ठेवलं नाही, काही नाही उघड सगळे लुटा. आणि हे लुटाल तर तुमच्या जीवनाचं भाग्य होईल. चला आता एकदा लुटून हातोरी करा बरं, हातोरी करा, वरी जरी करा तरी काढा बाहेर, शाळेच्या बाहेर चौकून भिंती 13 वॉलच्या आहेत, 13 हा एवढं असं तरी थंडी तुम्हाला वाजायला एवढं कमाल वाटायला मला. काढा बाहेर जरा जरा शालीच्या बाहेर काढा. जे जे आनंद सद्गुण टाळी वाजवली त्याचे 2 हाताचे 4 हात हो, ज्यांनी वाजवली नाही त्याचे बी 2च राहत, 3 कशाला होईल, 2च राहत त्याचे. पुढच्या सत्यात वाजितील काय करावं म्हणतो महाराज. नसरे हे खाणी लुटेता उघडी, घेता अर्धघडी भाग्य चोर. पायाळू संतांनी दाखविले जगा, केले अभागा कुबेरासी. चोराने हाता करिता चोरीशी, धुनावी दयासी देता काही. पायाळू संतांनी दाखविले जगा, केले त्या भागा कुबेराशी. महाराज सांगतात बाबा अभागी कुबेराला बाजूला टाकून द्या, पण आपण भाग्यवान व्हा. आणि तुमच्या जीवनामध्ये थोडं जरी भाग्य प्राप्त झालं तर गुरुकृपेची गोडी लावून घेऊन छंद लावून गुरुकृप करता वेळ व्हा. कृपण म्हणजे कंजूस. प्रसाद म्हणे भाग्य लाभले जे थोडे, लावविले वेडे कृपणत्वे. स्वतःला वेड लावून घेऊन कृपणपणानं जरी का लुटाल तरी तुमचं भाग्य होईल. असा अभंगाचा शेवट आहे. प्रसाद म्हणे भाग्य
लाभले जे थोडे लाभविले वेडे कृपणत्वे पायाळू संताने दाखविले जगा केले त्या अभागा कुबेरासी यथा अवकाश यथा मते शब्दशः अभंगाचा भावार्थ करण्याचा अल्प प्रयत्न माझ्या उपबुद्धीनं झाला. यातलं जे काही तुम्हाला योग्य वाटलं जे योग्य होतं ते माझ्या सद्गुरु महाराजांचं होतं. सद्गुरु श्री 108 महंत स्वामी गुरुवर्य शांती ब्रह्म यदुभट महाराजांच्या कृपेनं तुमच्या समोर बोलका झालो. बाकी जे काही तुम्हाला अधिकच वाटलं ते माझ्या बुद्धीचा दोष आहे, सोडून द्या. पण जे काही तुमच्या समोर प्रतिपादित केलेलं आहे ते भगवत कृपेनं प्राप्त झालेलं आहे, त्याचा मला नक्की अवलंब कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. महाराजांनी सांगितले की आपल्या जीवनाला भाग्य कृपणपणानं जरी ओढून घेतला तरी तुम्ही मोठे भाग्यवान व्हाल. एवढं भाग्य तुम्ही आपल्या जीवनामध्ये घ्यावं. वास्तविक तुम्ही भाग्यवान आहातच. तुमच्या गावामध्ये असा सर्वसमावेशक सर्वमतग्राह्य ग्राह्य स्वरूपाचं सर्वाला एकोपात ठेवून वर्चस्व ठेवतात आमचे आदरणीय अवधूतबन महाराज. नावाप्रमाणेच त्यांचं हे कार्य आहे. अतिशय सुंदर स्वरूपवान आणि दैदिप्यमान कार्यक्रम या ठिकाणी दरवर्षी घडून आणतात. तुम्ही सगळे लोक त्यांना मोठ्या प्रेमानं सहकार्य करता. तुम्हा सर्वांचं मोठेपण आहे. माय माऊल्यांचा वर्ग बराचसा आहे. बहुसंख्य मंडळी बहुसंख्य वतीनं माय माऊल्या उपस्थित आहेत. पुरुषांना कामं जास्त असतात म्हणून ते कीर्तनाला आले नाहीत. येतील 5-10 वर्षाला येतील, हळूहळू येतील. येतील पण नाही आले तरी मायमावल्याला पाठवतात. कारण त्यांना माहिती आहे कीर्तन ऐकून आल्यावर मायमावल्यांना विचारायचं काम पडत नाही. ते न विचारता सांगतात घरी. कारण इकडून ऐकून तिकडं सांगायची पद्धत त्यांना असते म्हणून ते मायमावल्यांना पाठवतात. घरी आल्यावर कीर्तन सगळं ऐकतात ते. बरं आहे. मायमावल्यांचं बघा इकडून ऐकतात. काही एका मायमावलीनं घरी गेली आणि नवऱ्यानं विचारलं कोणाच कीर्तन होतं. मालकिनीने विचारलं नवऱ्याला. नवरा म्हणला होतं मग भोग्या कपड्याचं दिसू लागलं. आपल्याच गावच्या महाराजांसारखं दिसू लागलं. ती म्हटली काय हो म्हटली कीर्तनाला जाता कमीत कमी कीर्तन करायचं नाव तरी माहीत ठेवा. अभंग तर जाऊ द्या पलीकडं. इकडून ऐकता इकडून सोडून देता म्हणले. तुमचं काहीच नाव. नवराही बदमाश होता, चालू बदमाश होता. नवरा म्हणला आमचं तरी बरं आहे. इकडून ऐकून इकडून सोडून देता. तुम्ही दोन्ही कुणी ऐकून तोंडाने सोडून देता म्हणले. म्हणजे सांगतात ते फायदाच आहे ना. दोन्ही कानानं ऐकून तोंडानं सांगतात ते फायदा आहे. मायमावल्या बहुसंख्य आहेत. मायमावल्यांच्या चरणी शिरसावंद्य आहे. म्हणून सर्वांना धन्यवाद देतो. वेळ संपलेली आहे माझी. जास्त वेळ घेतला की बोट मोडतात लोक. बरं नसते ते. आपलं ठरलेला वेळ घेणं आवश्यक आहे असं महाराजांनी सांगितलं. उघडं केलेलं हे जे महाराजांनी केलं ना हे उघड केलेली खाण आहे. या लुटा भगवंताची कृपा छत्रात तुम्ही राहा अशी अपेक्षा तुमच्या चरणी व्यक्त करतो. ही सगळी गुणीजन मंडळी आहे. आमचे गुंडेगावकर असतील, हरिभक्तीपरायण ज्येष्ठ गायनाचार्य आमचे इथलेच सगळे लाटीतील आमची ही सगळी गायनाचार्य मंडळी. ही सगळी मंडळी आता तुम्हाला हे सगळे ओळख आहे. माझ्या सगळे ओळख आहे. आमचे केदार महाराज असतील, इकडं प्रभाकर महाराज असतील. हे आमचे जुने वाजणारे पहिल्यापासून. जेव्हा आम्हाला 6ला स्वर लावता येत गेलं नाही तेव्हा हे आम्हाला तेव्हा इथे कीर्तन होतं आपलं पहिल्यापासूनचे. आता केदार महाराज तर केदारेश्वराच्या उंचीचेच आहेत. त्यांचा काही विषयच नाही. चांगल्या प्रकारचा आहे. हे जुने आम्हाला पहिल्यापासून घेऊन चाललेले आहे ते केदार महाराज. केदार महाराजांचा त्या ठिकाणी चांगली सेवा आहे. ही सगळी महाराजांच्या हाकेला ओ देणारी मंडळी, नागेश असेल, पंत असेल, ही सगळी मंडळी अतिशय नाव वाखाणण्याजोगी आहे. सगळ्यांचं कौतुक करतो. आणि साऊंड सिस्टीमची सेवा आमचे वेदांत पवार यांची साऊंड सिस्टीम आहे. पण चालवतात ते आमच्या गावचे जावई आहेत.
म्हणून त्यांनी आपल्या सासरवाडीच्या महाराजाचं कीर्तन चांगलं होऊन आवाज चांगला दिला. ते आमच्या सरेगावची जावाई होईल, भांगी आहेत ना ते. चांगली सेवा त्यांनी दिलेली आहे. आता दररोज तुम्हाला माहीतच आहे कशी सेवा देतात, चांगली सेवा देतात ते. आता यावर्षी आम्हाला सप्त्यात घ्यायचं होतं यांना, पण यांनी वेळच दिली नाही आम्हाला. म्हणजे आमचा कार्यक्रम लाटीला आहे म्हणजे, लाटीहून अजून दुसरं कुठतरी आहे, यांना घ्यायचं होतं आम्हाला सप्त्यामध्ये, पण वेळ भेटला नाही. असो ही सगळी एक आहुनी बळी अशी सगळी गुणीजनमुळे सगळ्यांना धन्यवाद देतो. चांगल्या प्रकारचं मस्त आवाज चालतो हो तुमचा. चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी प्रमाण आपल्या पाटलांनी दिलेलं आहे. सगळी मंडळी, जुनी मंडळी, पहिलेपासून बघतो यांना ही सगळी मंडळी आहे. सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझे वेडे वाकडे बोल तुम्ही अंगीकार कराल अशी अपेक्षा करतो. मी बालक बोबडा बोली का बापुडा विंचुका पावली ते चोज करून माऊली रिजे जेवी या उक्तीप्रमाणे तुम्ही सर्व सांभाळून घ्याल. अवधूत महाराज असतील, त्यांचंही कार्य फार मोलाचं आहे. तोंडासमोर म्हणतोय असं नाही, पण जिथं जिथं ज्या ज्या गावात जातात त्या गावामध्ये पुढाकाराचं काम घेऊन त्या कार्यक्रमाला गोडवा आणण्याचं काम ते करतात. म्हणून त्यांचं कार्य मोठ्या थोरवीचं आहे. म्हणून त्यांच्याही कार्याला अभिवादन करतो, धन्यवाद देतो. एवढं देखणे पण नव्हतं पूर्वी. हे महाराजांच्या अध्यक्षतेखाली एवढं सगळं मठामध्ये कीर्तन व्हायला म्हणजे सोपं नाही. कार्यक्रम करायचे म्हणजे मंडपच टाकावं लागले आम्हाला 1.5 लाखाचे. पण मंडपामध्ये कार्यक्रम व्हायला हे वर्षाची 12 महिने मंडप आहे आपल्याला. हे सगळं तुम्हा गावकऱ्यांच्या सहकार्यानं, आणि तुम्ही लोक कोणालाही देणार बरं, कोणालाही देणार, पटलं की देतात हे, तसं कोणालाही देणार.